नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। नागपूर कामठी मार्गावर खड्ड्यातून गाडी उसळल्यानं ही महिला खाली पडली आणि त्याचवेळी मागून आलेल्या मनपाच्या इलेक्ट्रिक बसखाली चिरडली गेली। मृत तरुणीचे नाव अंजली रविशंकर पांडे असून ती 28 वर्षांची होती। अंजली वैष्णवदेवी नगरची रहिवासी होती। ती जरीपटका परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये काम करायची। शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास ती ई-बाईकनं कामावर जात होती। याच दरम्यान कामठी मार्गावरील सोयना पब्लिक स्कूल समोर रस्त्यातील एका खड्ड्यातून तिची दुचाकी उसळली आणि त्यातच तिचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि तिची दुचाकी थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली। या धडकेनंतर अंजली रस्त्यावर कोसळली। याचवेळी मागून येणाऱ्या मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं तिला चिरडलं। या भीषण अपघातात अंजलीचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर काही काळ गोंधळ उडाला होता। दरम्यान घटनास्थळी रस्त्याचं काम सुरू असून एक बाजू बंद असल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक एकाच मार्गाने सुरू आहे। यामुळे रस्त्यावरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत। दरम्यान कपिलनगर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेत प्रकरणाची नोंद केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे।